आहे. एकीकडे महायुतीच्या चर्चा आहे, दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा आहेत. अशातच मुंबईचे महत्त्वाचे नेते असलेले भाजपचे यांनी काल ठाकरे बंधूंची भेट घेतलेली आहे. तुम्ही कसं बघताय भेटीकडे? गुप्त कशी असेल जर तुम्हाला कळलंय तर गुप्त सूत्रांच्या हवाले कळालेलं आहे. आज त्यांनी रात्री भेट घेतली. जर तुम्हाला माहिती असेल तर गुप्त भेट कशी? नाही, राजकीय अंगानं कसं वाटतं तुम्हाला या भेटीकडे? काय बघा, मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या अनेक राजकीय नेते एकामेकाला भेटत असतात म्हणून दरवेळीच काय मोठं कारस्थान झालं असं नाही. अनेक लोकांचे वैयक्तिक संबंधी असतात, त्याच्यामुळे का भेट झाली आपल्याला कसं माहिती? अनेक ठिकाणी विकास कामं चालू आहेत. तुम्ही सुद्धा बरेच विकास कामांची पाहणी करणार आहे. पण 2 दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणचे मुलगा केशवनगर प्रॉब्लेम बघून गेले. तिकडे अनेक कामं रखडलेत. नागरिकांनी तिकडे स्वतःहून येऊन सांगितलं की तुम्ही मनोहर पर्रीकरांसारखं फिरत का नाही, नागरिकांच्या समस्या तुम्हाला ॲक्च्युली कळतील काय आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कामं रखडलेत आणि नागरिकांची हेळसांड होते. हे तर मी रोजच म्हणतो, मी काही नवीन म्हणत नाही. तुम्ही याला आपण सगळेच ह्याच चौकात महिन्यातून 1-2दा तर भेटतोच आणि आम्ही सातत्याने म्हणजे ज्या पद्धतीने पुण्याचा विकास होत होता तो होत नाही आहे. भारत म्हणजे महाराष्ट्र सरकारचा डेटाही सांगतोय. जे हिंजवडीच्या प्रश्नासाठी दर 15 दिवसांनी मी मिटिंग घेतो, तरी प्रश्न सुटतच नाही आहे. कारण का प्रशासनाने ज्या पद्धतीने जे निर्णय घेतला पाहिजे दुर्दैवाने ते घेतले जात नाही. त्यामुळे सातत्याने हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आणि अर्बन प्लॅनिंगमध्ये कसं पूर्णपणे विस्कळीतपणा आलेला आहे हे याच्यातून दिसतं. काही अजितदादांना डिझाईन बॉक्सने एक प्रोग्राम आखून दिला आहे. कॅम्पेन कंपनीची आहे. जनसंवाद कार्यक्रम घेत आहेत. जवळपास 120पेक्षा अधिक मतदारसंघात जाणार आहेत. राष्ट्रवादी मिलन परिवार करत आहेत. दादांना साहेबांना जेव्हापासून पाहतो ते आधीपासून ग्राउंडवरती जायचे सगळे करायचे. पण दादा आता काहीतरी वेगळं करतायत असं वाटतंय सगळ्यातून. मला नाही बाबा याची माहिती, मी तुमच्याचकडून ऐकते. प्रश्न आहे असेल ना तो त्यांचा अंत एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठे जायचं आणि कोण डिझाईन बॉक्स मला माहिती पण नाही. तुमच्याचकडून ऐकते, मला माहिती नाही ग्रस्त म्हणजे हे डिझाईन बॉक्स काय आहे हे कंपनी असेल बाबा, मला नाही माहिती. पण म्हणजे मला याची काय माहिती नाही. पण एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठे जात असेल त्याचं तुम्ही उलट स्वागत केलं पाहिजे. छगन भुजबळांचं 2023चं बेनामी हिशोबी प्रकरण आहे. कोर्टाने आता आदेश दिलेले की हे या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करा. एकीकडे भुजबळ हे ओबीसीच्या संदर्भात लढत आहेत, राज्य सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत आणि अशात कोर्टाकडून हा निर्णय येणं काय वाटतं? एकतर या देशाची सेवा करण्यात अनेक वर्ष भुजबळ साहेबांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आज ते त्यांना एक योग्य वाटतं त्या प्रश्नासाठी ते लढा देत आहेत आणि मला नाही वाटत भुजबळ साहेब कुणाला घाबरणार स्थिती आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की याच्यातून काही भुजबळ साहेबांना काही भीती दाखवायची किंवा काही असं कट कारस्थान नाही. कोर्टाने काय निर्णय घेतला आहे ऑर्डर वाचल्याशिवाय बोलणं योग्य नाही. काल मुंबईत भाजपचा मेळावा झाला. मुख्यमंत्र्यांनी त्यात विधान केलं की महायुतीचा म्हणजे भाजपचाच महापौर बसेल. महायुतीचे लोक सोबत आले नाहीत तरी आम्हीच बसू. त्यावर रोहित पवारांनी ट्विट केलंय की हा सगळा कॉन्फिडन्स कशावरनं आलाय. कारण मुख्यमंत्री 3 महिन्याच्या आधी सांगतायत की भाजपचाच महापौर बसेल. एकनाथ शिंदे आणि अजितदादा यावर काही बोलत नाहीये. हा कॉन्फिडन्स जो आहे ना तो इलेक्शन कमिशनमुळे आला असं रोहित पवारांचं हे दुर्दैव आहे की ज्या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून एक अतिशय उत्तम संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला एकच मत हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिला. पण आता जे दिसतंय त्याच्यात एकाला 6 मतं पण दिलेली आहेत. त्यामुळे हे जे नवीन चाललेलं आहे हे दुर्दैवी आहे आणि तंत्रज्ञानाच्या काळात म्हणजे आपण सगळ्यांनी एक फॉर्म भरला तर आपली 0.01 काही चूक झाली किंवा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरला तर 1 मिनिटात तो रिजेक्ट होतो. त्याचा इन्शुरन्सचा फॉर्म भरला तो 1 मिनिटात रिजेक्ट होतो. पण मताची नावं 6 राहतात. मला आश्चर्य वाटतंय आणि तीच गोष्ट लाडकी बहीण योजनेमध्ये दिसते. लाडकी बहीण योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात 25 लाखहून जास्त महिलांची नावं कमी करण्यात आली. कशी काय कमी करण्यात आली, का कमी करण्यात आली त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. याच संदर्भातला प्रश्न आहे की लाडक्या बहिणींच्या नावावरती गाडी नाही अशाही बहिणींची नावं कट करण्यात आली अशी अनेक चित्र आता समोर आहेत. माझा प्रश्न एकच आहे की आता तुम्ही नावं कट करताय, मग आधी ती नावं घेतलीत कशी? मग तेव्हा काय झालं होतं की तुम्ही अशी नावं घेतली म्हणजे कट का केली आणि मग जर घेतली तर तेव्हा कशी काय घेतली गेली? या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हायला पाहिजे नाही का? 25 लाख
4,900 कोटी रुपये. हो, काय लहान अमाऊंट नाही आहे ती. आणि आज मला सांगलीतून जिल्ह्यातून माहिती आली आहे की आणखीन लोक कमी केले. त्यामुळे मी आज खरं तर दिवसभरात ही माहिती काढणार आहे की आपण 25 लाख आहे, पण सांगली जिल्ह्याचा असा एक आढावा येतोय की तिथून आणखीन नावं कमी केली आहेत. तर मग ती सगळ्या राज्यात केली आहेत का काय, याची माहिती आज दिवसभरात मी देणार. आरटी बारटी आरटी असेल याला फेलोशिप जी आहे ती दिली जात नाहीये. पोरांचं 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे. सरकार म्हणते आम्ही पैसे दिलेत सारथीला, मात्र विद्यार्थी म्हणतात पैसे आले नाही, हे पैसे गेले कुठे? त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. सातत्याने जी मुलं मेरिटवर पास होतात आणि त्यांच्या हक्काचा निधी आहे हा, तो हक्काचा निधी त्यांना दिला जात नाही. स्कॉलरशिप आपल्याकडे नेहमी म्हणतात आपल्या संस्कारामध्ये की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर त्याच हक्काच्या त्या शिक्षणापासून हे सरकार गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना जर वंचित ठेवणार असेल तर त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने या मुलांना शिक्षणाचा जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानात दिला होता, राईट टू एज्युकेशन, त्याच्या पूर्णपणे विरोधात हे महाराष्ट्र सरकार काम करतं. काही राज्यात ओला दुष्काळ सुरू आहे.